ओम ये सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण या ठिकाणी पाहत आहात की दीपोत्सव किती सुंदर या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। हे दीपावलीचं जे वर्ष आहे ते परमपूज्य स्वामीजी महाराजांनी स्वदेशी दीपावली म्हणून त्याला सर्वांना तसं सांगितलेलं आहे। म्हणून सर्व बंधू भगिनींना या फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून माझी विनंती आहे की स्वदेशीचा संकल्प करून आपण काय करूया, या दीपोत्सवला साजरा करूया। म्हणजेच देशातला पैसा देशात राहील आणि देशाच्या विकासासाठी लागेल। निश्चितपणे आपण हा विकास अवश्य, हा संकल्प अवश्य करायला हवा। कारण का आपल्या पूर्वजांनी, आपल्या क्रांतिकारकांनी जीवन आणि जवानी दिलेले आहे। एकच कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी होती। 5000 वर्ष आपल्याला गुलामगिरीमध्ये राहावं लागलं। आज 5000 कंपन्या आहेत आणि चित्रविचित्र पद्धतीनं आपल्यावरती षडयंत्र सुरू आहे। आपण दररोज बघतच असता, इंस्टाग्रामला बघत असता, फेसबुकला रील्सला बघत असता की किती भयानक आज विदेशी कंपन्या त्या विदेशी आक्रांतातनं आपला देश मार्गस्थ होतो आहे। परंतु देशाचे यशस्वी पंतप्रधान आपले आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि संपूर्ण या देशामध्ये असणारे देशबांधव खूप सुंदर काय करत आहेत, स्वदेशीचा संकल्प करत आहेत। तर मित्रांनो, माझी एकच विनंती आहे की दीपावली आपली दीपावली हे आपण कुठलं तरी चायनाचं किंवा अमेरिकेचं वस्तू न घेता स्वदेशीची वस्तूंनी काय करावं, आपली ही दीपावली निश्चितपणे साजरी करावी, जेणेकरून आपलंही त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि आपल्या सैनिकांवरतीही चायना असेल, पाकिस्तान असेल किंवा अमेरिका असेल, ते आपल्यावरती अन्याय करू शकणार नाहीत। म्हणून थोडंसं जागरूकता, परंतु संपूर्ण हा संकल्प आपल्या सैनिकांना निश्चित आपली मजबूती देणार आहेत। अन्यथा आपण विदेशी वस्तू घेतलं की ते विदेशी जो देश आहे तो कुठल्या देशांना मदत करतो आणि तो कोण, आपल्या सैनिकांना आपल्या संपूर्ण बॉर्डरवरती आपल्याला युद्ध करावं लागतं। तर आज खरं युद्ध आपलं आहे की विदेशी मुक्त स्वदेशी युक्त आपलं जीवन असावं, आपला हा दीपोत्सव असावा। तर माझी परत एकदा सर्वांना विनंती आहे की चला संकल्प करूया, स्वदेशीचा संकल्प करूया आणि या स्वदेशीच्या माध्यमातून आपली दीपावली पण साजरी करूया। धन्यवाद। ओम प्रणाम।